मिरगाव तालुका सिन्नर इथं आपण आलो आहे आणि हा समोर हायवे दिसतो, हा नाशिक शिर्डी हायवे आहे आणि हायवेवर हे गाव आहे आणि ह्या गावाच्या प्रवेशद्वारावर ह्या बाबाने बनवलेली ही कमान आहे. नाशिकचा विकृत आणि भोंदू बाबा कॅप्टन खरातच्या घरासमोर आपण आलेलो आहे आणि त्याचं हे समोर दिसतं ते ब्रह्मा सदन. त्याचं गेट दाखवा. या गेटच्या तिथं हे त्याचं ह्या मिरगाव मधलं एवढा मोठा बंगला आहे. समोर त्याचा आंब्याचा बाग आहे. प्रचंड उंच असं 6-7 फूट उंचीचं कंपाऊंड. याच्या ह्या 4-5 मजली ही जी त्यानं इमारत बांधलेली आहे ह्या भोंदू बाबा खरात हा इथल्या शेजारीच याचं गाव आहे. मिरगाव हे याचं मूळ गाव नाही, हा कहांडळवाडी इथला आहे आणि या गावात त्याने जवळ 40-45 एकर जमीन घेतल्याचं इथले स्थानिक नागरिक सांगतात. हा जो बंगला बांधलेला आहे हा 21 एकराच्या परिसरावर बांधलेला आहे. तुम्ही बघू शकता असा हा जो रस्ता रस्त्याच्या कडाला ज्याने जे घर बांधलेलं आहे आणि जे कंपाऊंड केलेलं आहे ते कंपाऊंडच्या बाहेर पण लोखंडी तारीचं आणि अँगलचं बनवलेलं हे त्याचं कंपाऊंड आहे. त्याच्या आतून नारळाचे झाडं आहे आणि हे अतिक्रमणात त्याने नारळाचे झाडं आणि ती तारेचं कंपाऊंड केलेलं आहे. उद्या जर ह्या रस्त्याची मोजणी झाली तर आपल्या उजव्या बाजूला जे शेतकऱ्यांचं शेती आहे तिच्यावरच हा रस्ता बनवला जाऊ शकतो आणि अतिशय अतिक्रमण करून त्याने हे बांधलेलं आहे. हे आपण बघू शकतो या डांबरी रोडच्या कडाला त्याने अगदी खेटून हे कंपाऊंड बनवलेलं आहे. त्याच्या आतून नारळाचे झाडं आहे. त्याच्या पलीकडून आरपार दिसणार नाही असं 7-8 फूट उंचीचं अंदाजे सिमेंटचं कंपाऊंड त्याने बनवलेलं आहे. हा समोर दिसतो त्याचा हा व्हिला किंवा त्याला मोठी कोठी मानता येईल, मोठा बंगला आहे, फार्म हाऊस मानता येईल. तुम्हाला जे काही म्हणायचं ते म्हणा, पण त्याने बनवलेला हा जवळजवळ 4 मजली त्याचा हा त्याच्या पापाच्या पैशातून बनवलेला हा बंगला आहे. ह्या घरात आत्तापर्यंत कोणी या मिरगावमधला कोणीही व्यक्ती गेलेला नाही आहे. याशे झाडं हे जे दगड बघा, ह्या कंपाऊंड जे बनवलेलं आहे हे दगड त्याने बाहेरून आणून बनवलेलं आहे. म्हणजे किती प्रचंड पैसा त्याच्याकडे असणार आहे, किती माया त्याने या देवाच्या नावाने जमवली, अत्याचार केले आणि हा 4 मजली त्याचा हा बंगला हे ब्रह्मा सदन समोर नाव दिसतंय ते भगव्या अक्षरात किंवा ऑरेंज कलरमध्ये ते ब्रह्मा सदन नाव आहे. हे 5-6 फूट उंचीपेक्षा जास्त दगडी काम करून त्याने हा त्याचा गेट आहे, मोठा गेट एंट्रन्स त्याच्या या फार्म हाऊसच म्हणू शकतो आपण आत्ताच्या रूढ भाषेमध्ये. ही चक्कूची झाडं शेड समोर दिसतंय ते शेड आहे त्याचं. इथं काही मजूर किंवा माणसं त्याने ठेवलेली राहायला. ही समोर कांद्याची चाळ दिसते. हे जे शेड दिसतंय आपल्याला त्याच्यावर सोलरचे प्लेट टाकलेले त्याने. हे गेटकड किंवा शेतात जायचा तो एंट्रन्स आहे आणि त्याच्यावर टाकलेले सोलर प्लेट्स. त्याच्याकडे एवढा प्रचंड पैसा होता की म्हणजे तो शेतकरी वगैरे काय नसल्यामुळं त्याला काय पैसे त्याच्याकडं माया जमून आलेली होती. हे कांद्याची चाळ, हे चिंचेचं झाड, हा
आंब्याचा बाग आहे त्याचा समोर दिसतंय त्याने निर्माण केलेलं आहे ईशान्येश्वर देवस्थान. आणि आता हाच देवस्थान किंवा हेच शंकर महादेव त्याच्यावर क्रोधित झालेले असं गावातले स्थानिक लोक म्हणतात. शंकराने आता हे दिसतंय शंकराचं महादेवाचं मंदिर, ईशान्येश्वर महादेव मंदिर. ही दिसती ही पाण्याची टाकी जी ग्रामपंचायत निधीतून त्याने स्वतःच्या शिवनिका जी ट्रस्ट आहे ही शिवनिका ट्रस्टचं हे सांस्कृतिक भवन त्याने बांधलेलं आहे. आणि ती पाण्याची टाकी त्याने ग्रामपंचायतची सरकारी योजनेतली त्याच्या ट्रस्टच्या एरियात बांधलेली आहे. हाच तो जुना वहिवाट रस्ता आहे ज्या रस्त्यावर ह्या हुंदू बाबा खरातने अतिक्रमण करून तो रस्ता ताब्यात घेऊन पुढची बाजू त्याची बंद केलेली आहे. आता ह्या रस्त्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला त्याने ही जमीन घेतल्यामुळं हा रस्ता त्याने आता वैयक्तिक वापरासाठी सुरू केला आणि ह्या रस्त्याने जे शेतकरी जात होते त्यांचा रस्ता त्याने पूर्णपणे बंद केला. हे जे समोर पार्किंग बोर्ड दिसतोय त्या बोर्डच्या इथून आणि या पिंपळाच्या झाडापासून हा रस्ता समोर जी नदी दिसते त्या नदीच्या तिथून हे शेळक्यांच्या शेतात जात होता तो रस्ताच याने बंद केलेला आहे. हे जो समोर दिसतं तो जाधव इथं राहत होता त्याचा ऑफिस बॉय आणि इतर काही कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी बांधलेली ही 2 मजली बिल्डिंग आहे. समोर ह्या जाम नदीवर या नदीचं नाव आहे छोटी नदी आहे या नदीचं नाव आहे जाम नदी आणि ह्या जाम नदीवर केटीवेर म्हणजे कोल्हापूर टाईप बंधारा बांधलेला आहे. हा बंधारा आपण झूम करून बघू शकतो. आपल्याकडे एवढी यंत्रणा नाही आहे परंतु आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. आता हे बंद केलेलं आहे गेट बंद करून हे बंद केलेलं आहे. ही समोर दिसती ती जाम नदी. ह्या 2 झाडांच्या मधून हा रस्ता जात होता. इथंच कंपाऊंड किंवा तारेचं हे करून त्याने बंद केलेलं आहे शेतकऱ्यांचा रस्ता. इथं तो जाधव त्याचा ऑफिस बॉय राहत होता तेच पुन्हा आपण दाखवतो. पुढं पण आणखी जे अतिक्रमण केले समोर या केटीवेरच्या तिथं ते पण आपण दाखवणार आहे. हे अतिक्रमण केलेलं त्याने हा समोर केटीवेर बांधलेला आणि जी कंपाऊंड दिसतंय समोर ते अगदी अतिक्रमणामध्ये बांधलेलं आहे. आणि ह्या मंदिराचा जो काही परिसर आहे हा पण नदीच्या अतिक्रमणात त्याने बांधलेला आहे. याची वास्तविक आता सरकारने चौकशी करून ते अतिक्रमणाचा भाग पाडला पाहिजे. ही जी दिसती ही नदीच्या कडाला त्याने बांधलेली हे मंदिर आहे. धन्यवाद मित्रांनो.